नमस्कार. लागू बंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर नवरात्र विशेष होम मिनिस्टरची हेल्थ मिनिस्टर नात्या पलीकडचं नातं च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज ज्या माऊलीला आपण भेटणार आहोत त्यांचं नाव सौ संजीवनी संदीप सावंत. भांडूपवरून आलेले आहेत, अहोरात्र मेहनत करतात. अशा स्त्री शक्तीला मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो आणि आजच्या भागात काय घडणार ते बघतो. बघा काय मस्त रिसॉर्ट आहे. या ठिकाणी मस्त आनंदाचा क्षण. तो आनंदाचा क्षण कुटुंबासमवेत आणखी काय पाहिजे. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. या उखाण. दारात काढली रांगोळी फुलांची, संदीपरावांचे नाव घेते सोनमी सावतांची. काय सांगता. हा? तुम्ही जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, संजीवनचं नाव घेतो, मंगळसूत्र बांधतो प्रेमाने. अरे वा. किती वर्षापूर्वी बांधलं मंगळसूत्र. 27 वर्ष झाली. 27 वर्ष. लग्नाची तारीख आठवते का. हो, 31 ऑक्टोबर 1997. कालपासून पाठ करून घेतायत ना सगळे. नाही नाही, कोण खरं नाही. सांगा. खरंच सांगतो, कोण नाही. नाही ना. लक्षात होती तारीख एकदम. अरे वा. सगळ्यांची ओळख करून द्या ना. हा माझा मुलगा 2 नंबर, नमस्कार. तो माझा दीर 2 नंबर, नमस्कार. आणि ती आत्ते बहीण यांची, बरं बरं. आणि नमस्कार. ते माझे काका. नमस्कार नमस्कार. अरे वा. काय कसं गेलं बालपण तुमचं. बालपण सर माझं गावीच गेलं. गावी कुठे. गावी लांजा तालुक्यामध्ये कोंडगे गाव. तिथे कोण कोण होतं. माझी सगळी फॅमिली, आई वडील भाऊ वगैरे सगळे आम्ही गावीच होतो. आणि मग मुंबईत कधी आले. मुंबईला मी 1992 मध्ये आलो. कसं काय कोणाबरोबर. मुंबई माझी आते होती, त्यांच्याकडे मी लहानाचा मोठा झालो तिकडे. अच्छा. कुठे. भांडूपला. तुमचं गाव कुठलं माहेरचं. मालवण. मग तुमच्या घरी कोण कोण होतं. माझ्या घरी आई वडील माझे आणि आम्ही भावंड होतो. आणि हे का माझे काका आहेत माझे. हो मी त्यांच्याकडे राहायची इथे मुंबईला. हो. मग इकडे कधी आले तुम्ही काकांकडे. का मी शाळा सोडली 7वीतून मी त्यांच्याकडे आली. तेव्हापासून तिकडे. हा, तेव्हा पण तिथे होती. कसं वाटतंय. लग्नाला 27 वर्ष झाली. हो की नाही. आता बरं वाटते. आता बरं वाटतंय म्हणजे मध्ये का- इथे रिसॉर्टवर बरं वाटतंय का आता 27 वर्ष लग्नाला झाल्यावर बरं वाटतंय. आमचं सर लव्ह मॅरेजच झालं 27 वर्षापूर्वी. अरे बापरे. इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ते विचारूया. 27 वर्षापूर्वी लव्ह मॅरेज कसं काय जमलं. समोर ते समोर समोर राहायचं. त्यांची पण खोली त्यांच्या समोर होती, मी त्यांच्याकडे राहायची आणि हे त्यांच्या घरी राहायचे. मग आम्ही समोर समोर आतीच्या राहायचो. घरी. मग आम्ही समोर समोर राहायचो. नाही नाही बरोबर आहे. मेरे सामने वाले खिडकी में. हा? मग कोणी पुढाकार घेतला तेव्हा 27 वर्षापूर्वी. ते म्हणजे होतं दोघांच्या पण मनात, पण काय माहिती नव्हतं की नक्की कोण काय करते. ते ग्रीटिंग त्यांनी मला दिलेलं, त्याच्या खाली त्यांनी लिहिलेलं होतं तुझा संदीप वगैरे, आणि त्याच्यावर चिकटलेलं होतं कागद. मला जरासं दिसलं म्हणून मी ते खोललं. हा मग बोललं म्हणून मी ते नंतर वाचल्यानंतर मला कळलं की हे माझ्यावर प्रेम करतात ते, आणि त्याच्यावर म्हणजे कोणी आम्ही हे नाही एकामेकाला नाही नाही सांगितलं मला नाही. तुम्हाला विचारायचं काय ते काय चिकटवलं होतं तुम्ही 27 वर्षापूर्वी. पहिले ग्रीटिंग मिळायचे साहेब हो पहिले. हो. त्या ग्रीटिंग मध्ये आपण लिहायचं कोणच्यावरती प्रेम असेल ते हा. ते टाकलं लिहून असं. 1 मिनिट. हा मुलगा ना. हो. आता पण मिळतात का रे ती ग्रीटिंग. नाही. नाही, आता आता फाडून टाकली वाटतं सगळे. मग तुम्ही ते लिहिलं का तिथे. पण ते दुसऱ्या कोणाला मिळालं असतं तर काय. नाही, ते जाताना मला देऊन गेले माझ्या हातात. तुम्ही त्यांना उत्तर कसं दिलं मग. नाही, असं काहीच नाही. मग आम्ही दोघांनी एकामेकाला समजून घेतलं आणि झालं. असं पण काहीच त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला असेल ना की तुझ्या मनात आहे का किंवा नाही. असं काहीच नाही. आम्ही एकामेकाला विचारलंच नाही. आम्ही डायरेक्ट आम्ही लग्नाचा विचार. काय झालं. नंतर मग काय झालं आमचं प्रेम. नाही, झालं ते ठीक आहे. पण ते ह्यांचा होकार तुम्हाला कसा कळला. तिने नकारच नाही दिला तर होकार कळलाच ना. पॉइंट आहे. पण आता सांगा कसा स्वभाव आहे. आहे चांगला मन पिळावं स्वभाव. आणि 27 वर्ष या माऊलीनं कशी साथ दिली तुम्हाला. चांगली दिली. मध्ये माझी जरा म्हणजे नोकरी सोडल्यामुळे जरा दिवस बेकार आले, त्याच्यामुळे तिला जॉबला जावं लागलं. हो. कधीपासून तुम्ही नोकरी करताय. हा मुलगा माझा 2रीला होता. मुलं माझी लहान असल्यामुळे मला असा पुरा दिवस कुठे जाता यायचं नाही. नंतर मी हळूहळू घरी काम आणायला लागली. घरात मी रात्री 2-2, अडीच वाजेपर्यंत काम करायची, ओढण्या बिडण्या बनवायची. आता तुम्ही कोणाकडे काम करता. आता मी घरकाम करते. फरक आता म्हणून. बरं डॉक्टर आहेत डॉक्टर ते, फरक. त्यांच्या मुलाला सांभाळायचे. किती वर्ष काम करताय आता त्यांच्याकडे? 10 वर्ष काम करते त्यांच्याकडे. हा. त्यांच्या भावना आपल्याला ऐकायच्या आहेत. काय म्हणतायत.
काकींबद्दल मला ह्या 10 वर्षाच्या प्रवासात मला हे 2 प्रसंग प्रकर्षाने सांगावेसे वाटतात. एक म्हणजे त्यांनी जस्ट जॉईन केलं होतं आणि 2011ला शौर्य आजारी पडला होता, त्याला ताप येत होता. काकींना आम्ही सांगितलं तुम्ही 8 दिवस येऊ नका, 8 दिवस आम्ही आहोत त्याची काळजी घ्यायला. आणि त्याला हॉस्पिटलाइज केल्याच्याच दुसऱ्या दिवशी मी पाहिलं काकी हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या होत्या आणि त्यांनी त्याच्यासाठी बिस्किटचा पुडा आणला होता. ते पाहिलं आणि मला त्या क्षणी मी ठरवलं की ह्यांच्याशिवाय माझ्या मुलाला कोणी चांगलं बघू शकत नाही. दुसरा प्रसंग असा की 2019 साली आमच्या परब कुटुंबावर मोठा प्रसंग ओढवला. माझा 7 वर्षाचा मुलगा शौर्य हा आम्हाला सोडून गेला. त्या क्षणी याचा आई म्हणून माझी जी परिस्थिती झाली होती तीच त्याच्यापेक्षा जास्त वर्स्ट कंडिशन मी काकींची पाहिली आहे. कारण 7 महिन्याचा असल्यापासून त्याला सांभाळत आहेत. मला नेहमी असं जाणवत राहतं की मी आज ऑफिसमध्ये 10 तास 8 तास 12 तास मी बाहेर असते, ऑफिसमध्ये काम करत असते. काकी माझ्या मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात म्हणून मी तिथे निश्चिंतपणे काम करत असते असं मला नेहमी जाणवतं. तर मी आज काकींचे आभार मानते. काकींना असं सांगते मी की पैसे तर आपण सगळेच कमवतात, पैसे कमवायसाठी भरपूर मार्ग आहेत, पण तुम्ही जी माझ्या मुलांना सांभाळायची जबाबदारी स्वीकारली आणि घेतली आणि तुमचा जो निर्णय होता त्याचे मी शतशः आभारी आहे. आणि हे तुमचं ऋण मी ह्या जन्मी तरी फेडू शकत नाही. थँक्यू. इतकं बोलतायत, काय हो कसं वाटतं? त्याचं माझं नातं काय मलाच कळलं नाही की मी जेव्हा कामाला गेली तिथे कधी आम्ही दोघं एकत्र आलो ते मलाच काय कळलं नाही की म्हणजे त्यालाही मी असा हवी असायची आणि मलाही त्याच्याशिवाय राहायचं नाही. आणि अचानक त्याला ताप आला. तो प्रसंग बघितल्याने मी आदळले. अचानक माझ्या पुढ्यात पटकन म्हणजे त्यांनी घेऊन गेले. ज्या परिस्थितीत व्हेंटिलेटरवर होता नेल्याने तर त्याला ताप काय त्याचा हे होईपर्यंत काढलाच नव्हता. आणि मी असं 3 दिवस झाले. नंतर 4थ्या दिवशी ती काय मला म्हणते त्याची मम्मी, काकी आता सोनू ना आपला 50% बरा झाला. तेव्हा मला असं वाटलं की मी 4 दिवस घाबरून गेली नाही ना, मग मी येऊ काय उद्या म्हटलं सोनूला बघायला. त्या हॉस्पिटल तगत गेली. जी भीती 5 दिवस होती ती त्याला बघितल्यावर माझी गेली. मला काहीच वाटलं नाही. मग तिथे गेल्यावर वाटलं नाही. मी थोडा वेळ डोक्यावर त्याचा हात फिरवला, किती वेळ त्याशी बोलली, बाबू तुला न्यायला आले. त्याला रिक्षाने जायला आवडायचं. त्यांनी सगळं आपलं कमी करत गेला. म्हणजे हे हळूहळू ती नर्स सारखी चोळायला लागले हात बीत त्याचे. मम्मीला कळलं, ते मला काही कळलं नाही. त्याच्यावर होतं ते कमी जास्त, तरी पण ती मम्मी रडते. त्याला कळलं होतं ते काय, मला काय कळलं नाही त्यातलं. ते सगळं 15-20 मिनिटात घडलेलं आहे. आणि तो प्रसंग माझ्या जिंदगीत, माझी गरिबी असून दे काय असून दे, सगळ्यात तो प्रसंग खराब होता. आणि तो मी जायपर्यंत राहिला. आणि ज्या दिवशी मी गेली आणि त्याच्याबरोबर ह्या 15-20 मिनिटात सगळं त्याने आवरलं. हा प्रसंग माझ्यासाठी खूप म्हणजे खूप कधी न विसरणारा असा प्रसंग होता तो. आणि असा प्रसंग कधी कोणावर येऊ नये. परब कुटुंब कसं आहे? या वहिनी कशा आहेत आता? इतकं तुमच्याबद्दल खूप चांगले आहेत ते. आता माझ्या मुलाचं शिक्षण होतं आज खूप, म्हणजे त्यांनी खूप मला मदत केली. मदत म्हणजे खूपच मदत केली. आज ते होती म्हणून माझ्या मुलाचं शिक्षण झालं. एवढं 5 लाखाचं शिक्षण मी कामवाली बाई देऊ शकली नसती माझ्या मुलाला, म्हणून मी माझ्या मुलाचं शिक्षण करू शकली. आज माझ्या मुलगाचं स्वप्न पुरं झालं आणि माझा मुलगा लायनीक लागेल. त्यांच्या कुटुंबामुळे माझा मुलगा आता हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण झाला. म्हणजे परब कुटुंबाचं तुमच्या आयुष्यात खूप मोठं वाटतं. खूप मोठा, खूप म्हणजे खूप मोठा. आणि त्यांनी खूप केलं. आणि आज त्यांच्यामुळे मी आज खूप म्हणजे माझंही स्वप्न पुरं झालं, माझ्या मुलाचंही झालं. दोन्ही कुटुंब एकमेकांबद्दल इतकं भरभरून बोलताय, ऐकून खूप छान वाटतंय. आज तुम्हाला काय मिळणार ना ते आत्ता ठरणार आहे. तुम्हाला ना समोर चित्र दाखवण्यात येतील. तुम्ही जर 3ही चित्र ओळखली तर या माऊलीला
लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. पण आता बघूया काय मिळणार. ह्यांनी कधी अपेक्षा नाही केली. आता काय मिळणार आणि काय मिळवून देणार ते आम्हाला तुमच्याकडे बघून समजणार. पहिलं चित्र. कानातले आहेत मोत्याचे. अभिनंदन. हिरा आणि माणिकचं पेंडेंट आहे. अभिनंदन. पाचूचा नेकलेस आहे. नक्की. नक अभिनंदन. लागू बंधू यांच्याकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. झी मराठीने तुम्हाला आज रिसॉर्टवर आणलं. मजा आली. जिंदगीने पहिलं आले आहे मी हे असं बघायला आहे आणि मी पहिलंच बघितलं. काय काय केलं? खेळलो, परत तिथे खेळलो, वरती कॅरम खेळलो, क्रिकेट खेळलो. चला, हा आनंद महत्वाचा. हा आनंद आणि आनंदाचे प्रत्येक क्षण अनुभवत राहा. काय वाटतंय रे बाळा, कसं वाटतंय हे ऐकून? आईने केलेले कष्ट, परब कुटुंबाचं तुमच्याशी जडलेलं नात्यापलीकडचं नातं कसं वाटतंय? आई या नावातच खूप मोठा गोडवा आहे. आईने जेवढं माझ्यासाठी केलं मी शब्दामध्ये मांडू पण शकत नाही. मी आजपर्यंत माझ्यासाठी जेवढं केलं, माझ्या शिक्षणापासून मी जमिनीवर माझे पाय टेकेपर्यंत ते आकाशात उडेपर्यंत ती माझ्यासोबत राहिली आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक माझ्या चुकीमध्ये तिने मला साथ दिला. आजपर्यंत मला वाटलं होतं मी एवढं शिक्षण करेन. मी जेव्हा बोललो मम्मीला मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, तेव्हा मम्मी बोलली तू कर. पण मी बोललो एवढे पैसे कसे होणार. माझ्या मम्मीमुळे दुसऱ्यांचा हात, तिच्यामुळे मी शिकलो. आज एवढं माझं डिग्री कंप्लीट करू शकलो. असे कधी एकत्र कधी फिरायला गेले होते का कुठे? दरवर्षी गावी जातो. दिराला विचारतो वहिनीबद्दल काय म्हणणे. वहिनी भरपूर चांगली आहे. तिने भरपूर माझ्यासाठी पण भरपूर काही केलं. 20 वर्ष सांभाळला तुम्हाला? हा, तिथे लय चांगले. तिच्याबद्दल सांग, भरपूर काय सांगितलं. माझी वहिनी अशी आहे की तिचे प्रेम मिळावू आहे, तिच्यामुळे तिच्यासारखी कोणीच नाही आहे. ही माझी पुतणी पहिल्यापासूनच कष्टाळू आहे. पहिली लहानपणापासूनच कष्टाळू. गावी सुद्धा तिने भरपूर कष्ट केले. नंतर तिला मुंबईला आणले मी. मुंबईला सुद्धा इथे माझ्याजवळ थोडे दिवस राहिली आणि नंतर मी शिपमध्ये तिला कामाला ठेवला. शिपमध्ये थोडे दिवस काम केलं. त्याच्यानंतर हे दोघांचा ते लग्नाचा कार्यक्रम झाला. याने मला सांगितलं काकानू असं असं आहे. तर म्हटलं मुलगा चांगला आहे, समोर माझ्या डोळ्यासमोरच होता तो आणि चांगला आहे, आपण करून टाकू, जमवून टाकू म्हटलं. आणि तसं ते जमवून टाकलं लग्न. आणि पुढे त्यांचा दोघांचा संसार सुखाचा आणि समाधानाचा चालला. बघितलं, असे सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला आहेत. कायम आशीर्वाद आमच्या असणार ते कायम. आणि आत्ता या ठिकाणी एक छोटंसं आव्हान आहे. चला, तुमचा मुलगा एक चित्र काढणार आणि त्याने काढलेलं चित्र जर तुम्ही ओळखलं किंवा या सगळ्यांनी ओळखलं तर आज आईला बाजूबंद मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे. तर तू चित्र कसं काढतो आता आम्हाला बघायचं आहे. हा, कोण ओळखतंय बघूया. समई. समई. नक्की. नक्की. अभिनंदन. वहिनी, मुलाने आज तुम्हाला हा बाजूबंद मिळवून दिलेला आहे झी मराठीवर. आणि लागू बंधू यांच्याकडून हे गिफ्ट वाउचर. अभिनंदन. कसं वाटतंय आज? एकदम मस्त. मन मोकळा झालं तुमच्या बरोबर. एकदम काय सांगताय? हो ना, एकदम नाही, मस्त मला वाटलं. तुम्हाला विचारायचंय की अशी इतकी कष्ट केले, बरोबर आहे, तुमच्यावरती प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. हो हो, पण जेव्हा उतार आला तेव्हा खूप चांगली साथ दिली एकदम मस्त. आजपर्यंत. या कधीच रागवत नसतील ना हो? रागवतात ना. हा? तुम्हाला कसं मला कळतं? राग येतो म्हणजे त्यांना मला साथ विचारतो देत ना. नाही. थांबा, तुम्हाला नंतर. आधी त्यांना काय हो, तुम्हाला कसं कळतं रागावले? राग आला तर आपण मग कुठेतरी बाहेर जायचं.
हा बाहेर बसायचं. का नाहीतर काय जास्त होतं? मग भांडणं, तोंडाला तोंड भेटलं का आपल्याला ते म्हणजे भांडणाशी मुळात होतात थोडी. होणार ना घर म्हटल्यावर. मग आपणच आपलं तोंड बंद करून शांत बसायचं. तिला काय पण या बडबड एकदा सुरू झाले की थांबत नाही मग हा? नॉन स्टॉप. काय हो चिडला की सतत बोलता? नाही हो, माझं काय म्हणणं, निदान तुम्ही मला विचारा, म्हणजे तू काय करतेस, मुलांचं काय करणार, ह्याचं काय करणार, मला फक्त विचारा, एवढंच माझं म्हणणं असतं. सात्र पण ते काही नाही, फक्त आहेत ना पण हा, साथी. पाटील ते पगार फक्त आणून देणार, पण तू काय करतेस, कुठे अरे घालतेस, पगार काय आणून ते देतात ना, मेन काम करतात. विचारत नाही ना, म्हणून मला राग येतो. फक्त विचारत हा. नाही. जरा विचारावं. आता उद्यापासून विचारायला हा लागणार. नाहीतर रोज एक ग्रीटिंग लिहून द्या. वहिनी आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मागा देवाकडे क्षमा, काय चुकलं असेल. हा. काय हो बोला. माझ्याकडून काय जर चुकी झाली असेल तर क्षमा असावी. तुम्ही मला वाटत नाही मी ह्यांना जर बोलत असेल काय चुकली असेल तर ते बरोबर होतं असं मला वाटतंय. त्यामुळे क्षमा नाही मागणार त्याच्यामुळे क्षमा नाही मागणार. कोणाचीच मागणार नाही. नाही, देवाची मागू शकते, कारण देवाने माझ्या पाठी उभ्या राहिला. आज कोण नव्हतं, देव राहिला पाठी, म्हणून मी हे सगळं घडलं. आणि त्याच्या पुढे मला माणसं मिळत गेली चांगली आणि चांगली. एक लक्षात ठेवा, शेवटी गाडी ही दोघांच्याही चाकाने चालत असते. हो, ते झालंच. त्यामुळे त्यांनी जर तशीच साथ दिली नसती हा, ते तर सोडून तर एकटीला गेले तो नाही. गाडा हे ओढणं बरोबर. तेवढं पण कठीण झालं हा. असतं. 27 वर्ष दोघांनी एकमेकाला साथ दिली, म्हणून उत्तम संसार झाला आणि म्हणून उत्तम पद्धतीने हे सगळं घर उभं राहिलेलं आहे. चला, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा, तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा. सालाबाद प्रमाणे यंदाही वामनहरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2021 ची चर्चा घराघरात सुरू झालेली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक घराने होम मिनिस्टरवर अगदी भरभरून प्रेम केलेलं आहे. वर्षातून एक काळ असा असतो जिथे आम्हाला प्रेम म्हणून तुमच्या मतांची आवश्यकता असते. तुमच्या आवडत्या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचं नामांकन मिळालेलं आहे. खाली दिलेल्या नंबरवर मिस कॉल देऊन अथवा झी मराठीच्या फेसबुक पेजवर स्वतः जाऊन आजच आपलं मत नोंदवा. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून हा आठवणींचा अल्बम तुमच्यासाठी. अभिनंदन. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.